नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अदिती ही एक प्रतिभावान चित्रकार होती. तिच्या चित्रातून ती नेहमीच तिच्या मनात दडलेली भावनांची अभिव्यक्ती करत असे. पण तिच्या आयुष्यात एक जखम होती जी कधीही भरून आली नाही. कॉलेजमधील तिचं प्रेम अर्जुन अचानक बेपत्ता झाला होता आणि त्याच्याशी झालेला शेवटचा संवाद अदितीच्या मनात अजूनही जिवंत होता. 5 वर्षांनी अदिती एका लहानशा गावात चित्रकलेचं प्रदर्शन आयोजित करते. हे प्रदर्शन तिच्यासाठी फक्त व्यावसायिक यश नव्हतं, तर तिच्या भावनांना मोकळं करून देण्याची एक संधी होती. या प्रदर्शनातील एक खास चित्र होते, अर्जुनचं पोर्ट्रेट. हे चित्र तयार करताना अदितीने तिच्या प्रत्येक भावनेचं प्रतिबिंब होतं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी एक गूढ व्यक्ती अर्जुनच्या पोर्ट्रेटसमोर बराच वेळ थांबतो. तो अदितीकडे वळून विचारतो, हे चित्र कुणाचं आहे? अदिती थोडी गोंधळते पण सांगते, हे माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचं आहे. तो व्यक्ती काहीसा गंभीर होत म्हणतो, तो तुझ्या आयुष्यात परत आला तर काय करशील? अदिती विचारमग्न होते पण काही उत्तर देऊ शकत नाही. त्या रात्री प्रदर्शन संपल्यानंतर अदितीला एक चिठ्ठी मिळते. चिठ्ठीत लिहिलं असतं, अदिती, मी अर्जुन आहे. मी इथेच आहे, पण तुझ्या समोर येण्याची हिंमत झाली नाही. त्या अपघातात माझं आयुष्य फार बदललं. मी तुझ्या योग्य नाही असं वाटून मी दूर झालो. पण तुझं हे चित्र पाहून मला कळालं की तू अजूनही माझ्यासाठी थांबली आहेस. मला माफ करशील का? अदितीला धक्का बसतो. अर्जुन जिवंत आहे, पण तो तिच्यासमोर यायला घाबरत आहे. ती चिठ्ठीत दिलेल्या पत्त्यावर पोहोचते. ती अर्जुनला पाहते. तो आधीच्या अर्जुनसारखा नसतो. अपघातामुळे तो अपंग झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर स्वतःसाठी तिरस्कार आणि अपराधीपणाचे भाव असतात. अर्जुन तिला सांगतो, मी तुला योग्य नव्हतो म्हणूनच मी दूर गेलो. माझ्या अशा अवस्थेत मी तुझ्या आयुष्याचा भाग कसा होऊ शकतो? अदितीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती म्हणते, अर्जुन, मी तुझ्यावर तुझ्या देहामुळे प्रेम केलं नव्हतं. तुझं मन, तुझी स्वप्न आणि आपली आठवण मला तुझ्याशी जोडीने बांधून ठेवते. तुझी अवस्था काहीही असो, माझ्यासाठी तू तसाच खास आहेस. अदिती अर्जुनला स्वतःच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत करते. ती त्याला त्याचा हरवलेलं आत्मविश्वास परत मिळवून देते. काही महिन्यानंतर दोघं मिळून एक चित्रकलेचं प्रदर्शन भरवतात. अर्जुनचं चित्रकलेतील कौशल्य पाहून सगळे थक्क होतात. ते प्रदर्शन केवळ चित्रांसाठी नव्हतं, तर 2 जखमी आत्म्यांच्या पुनर्मिलनाचं प्रतीक होतं. त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत होतं. शेवटी प्रेम जिंकतं आणि जीवनाला एक नवीन गोड सुरुवात मिळते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.